नमस्कार मैत्रिणींनो. मी अगोदर ह्या साडीला फॉल घेतलाय बरं का बसवून. हे बघा, कारण मी फॉल बसवताना दाखवणार होती बरं का तुम्हाला, पण कारण मला दुसऱ्या पण 4-5 साड्या पिको फॉलच्या करायच्या होत्या, त्या अगोदर केल्या मी. त्या घड्या घालून दुकानातल्या पोच केल्या. आता म्हणलं ह्या साडीला पण फॉल बसवून घेतलाय, म्हणलं आता तुम्हाला गोंडे बसवताना दाखवावं. हे दोरे मी अगोदर गुंडाळून घेतल्यात आणि ही गमनं मी पुढे चिटकावून घेतले, कारण मग आपल्याला सुईमध्ये व्यवस्थित पोहता येतं. आणि माझे ह्या पॅडचं माप आहे, कारण मी ह्या पॅडला असं 100 दोरे गुंडाळून घेत असते. मग 100 घेतले तर ते दोन्ही मिळून 200 होतात. म्हणजे गोंडे पण छान दिसतात आणि जरा थोडं व्यवस्थित पण दिसायला दिसतात. आणि मी अगोदरच हे खडून खुणा करून घेतलेत मापानं. आता मला ह्या साडीला माझ्या 32 गोंडे बसतात बघा बरोबर. आणि हा दोरा काची दोरा आहे गोल्डन, हा गोंड्याला गुंडाळायला लागतो. आणि ही आता आपण घेऊ वळून ह्यात. आता मी तुम्हाला दाखवते की गोंडे बाबा मी कशी. आता ही साधेच गोंडे आहेत बरं का, ते साधे गोंडे सांगितलेत करायला. म्हणजे आता चला साधेच गोंडे दाखवते तुम्हाला. आणि आता परत कधी जाळीच्या साड्या आल्या ना गोंडे करायला मणी बसून, तर मी त्याचा पण एक व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला दाखवते की बाबा मी कशी बसवते काय. आता ह्याने एकदम थोडे छोटे छोटे गोंडे बसवायला सांगितले. त्यामुळे आम्हाला जास्त मोठे लांब नको आहेत, आम्हाला एकदम असे छोटे छोटे बसवू. म्हणजे ठीक आहे, छोटे छोटे बसवते. आणि हे मी पुढं चिटकवलेलं आहे ना, की ह्यात बरोबर असं ओळून घेता येतं, कारण मग तसं नाही आपल्याला ओळता येतं. हे असं घ्यायचं, हे असं. आणि माझे माप आहे ते एका पॅडला गुंडाळून घेतलं की त्यात 3 गोंडे होते. हे असं बरोबर करून घेतलं. आणि हे असं इथं आता अगोदर मी खुणा करून घेतले तिथं एक अर्ध्या इंचावर खुणा करून घेतलं ना की आपल्याला सोपं जातं गोंडे बसवायला. आता हे असं घेतले. आता त्यांनी छोटे सांगितलेत गोंडे, त्यामुळे मी छोटेच असं धरले. आणि हा गोल्डन दोरा आहे. त्या गोल्डन दोऱ्याने मी ह्याला पॅक करून घेते, म्हणजे जेणेकरून गोंडा पण व्यवस्थित राहतो आणि गाठी पण म्हणजे असं लूज पडत नाही, गोंड्याचे दोरे निघत नाहीत. खूप सोपं आहे मैत्रिणींनो करायचं. पण ते बघितल्यानंतर असं वाटतं की बाबा खूप अवघड आहे, मला जमतंय का नाही. पण करायला गेलं ना तर सगळं जमतं. फक्त एक मन लावून कुठली पण गोष्ट करायची, होतं सगळं व्यवस्थित. आणि पहिल्या लोकांची एक मन आहे, कुठलीही गोष्ट काय आईच्या पोटातून शिकून येत नाही, प्रयत्न केल्यावर यश त्याला मिळतंच. हे असंच आहे याचं पण. हे बघा झालं आता गुंडाळून. आता इथे कशी गाठ मारून घेते मी, जेणेकरून निघणार नाही. आणि हा कटर आता ते छोटं सांगितलंय म्हणून छोटा गोंडा केलाय मी. हे बघा आता मी तुम्हाला इथपर्यंत दाखवते की कसे दिसतात. पूर्ण साडी झाल्यावर तर तुम्हाला दाखवणारच आहे. आणि मी उद्याच्या शॉर्ट व्हिडिओला पण ह्याचा व्हिडिओ टाकणार आहे मी. असं गोल्डन दोऱ्याने व्यवस्थित गुंडाळून घेतलं ना, अजिबात दोरं निघत नाहीत, गोंडा हलत नाही. आणि गोल्डन दोरा असल्यामुळे दिसायला पण गोंडे छान दिसतात. आता मी दुपारी मला पण उशीर झाला आज मशीनकडे यायला, तर मी 5 साड्या पिको फॉल केल्या. आणि ह्या पण साडीला फॉल अगोदर बसवून घेतला, दोरे गुंडाळून घेतले. आणि मग आता म्हणलं तुम्हाला गोंडी बसवताना दाखवावं. हे असं आणि असं छोटे छोटे गोंडे छान दिसतात बरं का बसवल्यावर. आणि साडीला पण लुक एकदम छान येतो बघा.
आता मी ह्या साडीला ना जर दोन म्हणजे असे साधे गोंडे करायचे असतील तर मी 250 रुपये घेते, आणि जाळीचे मणी लावून गोंडे करायचे असतील तर 350 रुपये घेते, आणि अजून वेगवेगळ्या डिझाईन करायचं असेल तर मग थोडे 50 रुपये चार्जेस जास्त वाढते. आता मला सांगा मैत्रिणींनो तुम्ही कमेंटमध्ये की तुम्ही किती घेता, म्हणजे कोण करत असेल तर. आता भरपूर बायका गोंडे पिको फॉल वगैरे करतात बरं का, पण आता प्रत्येकाचं कसं रेट वेगवेगळं राहते. आता मी राहते पंढरपूरला, इथं पण रेट कसा म्हणजे 250, 300, 350, त्याच्या पुढं काही जास्त नाही. हे बघा मैत्रिणींनो किती छान बसलेत बघा. आता आपण ह्या कलरचं लावून घेऊ अजून ते. गोंडे बसल्यावर साडी खूप सुंदर दिसते. आणि बरं आहे ना मैत्रिणींनो, आपण घरात बसून असं काही केलं शिकलं तर आपल्याला दुसऱ्या पुढं हात पसरावं लागत नाहीत ना पैशाला, की बाबा मला पैसे द्या. स्वतः कमवलं तर स्वतः खर्च करता येते, आणि आपल्या परपंचासाठी पण थोडा हातभार लागतो घरात. एकटं नवऱ्यानंच काम करायचं आणि आपण घरातलं करून बसायचं, बरोबर नाही. पोरांचं अजून शिक्षण असते, घरात प्रत्येक वस्तू लागते. माझं तर असं मत आहे बघा की दोघांनी मिळून काम करायचं. बघा आता हा कलर घेतलाय मी या साडीचा. एकाडेक लावून घेते. कोण कोण एकाच कलरचे सांगतात, पण ह्या ताईने 2 कलर लावा म्हणून सांगितले. प्रत्येकाची पसंती वेगवेगळी असते. मला आज तुमच्याबरोबर मी गोंडी कशी बसवते. आता परतच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला नक्की मी पॅडला दोरे कशी गुंडाळती, किती दोरे घेते, पुन्हा कसं चिटकावते, ती सगळं व्यवस्थित सविस्तर दाखवते. असं जास्त आवळून घेतलं ना मग छान दोरे वगैरे निघत नाहीत गोंड्याचे, व्यवस्थित गोंडे बसतात. थोडासा वेळ लागतो पण होत्यात व्यवस्थित. आणि त्यातनं जर थोडीशी जाड काटाची साडी असेल ना तर सुई जायला खूप अपदा होतो बरं का, जोरात ओढून घ्यावं लागते. मी एक दिवशी 3-3 साड्या करते बरं का ह्या, जर जास्त असतील तर. कारण लग्न सरायमध्ये दिवाळीच्या टायमिंगला मला गोंड्याचं भरपूर काम असतं. आता थोडीशी मंदाई आहे, कारण पिकोफॉललाही साड्या येतात पण गोंड्याला थोड्याशा कमी येतात. तर लग्न सराई त्या चालू असल्यावर असतात भरपूर, पण असतातच कमीत कमी रोजच्या 2 तरी साड्या असल्यासाठी असतातच. जास्त जर असं लोड असेल तर मी दिवसाच्या 2-3 करतेच. असं एकसारखा व्यवस्थित दोरा आला पाहिजे. आणि माझं कसं सकाळी यांचा डबा लवकर असतो ना, त्यामुळे मी लवकर स्वयंपाक करते. मग माझं लवकर काम होतं. सकाळी 10 वाजेपर्यंत माझं सगळं काम होतं. 10 नंतर मी इकडं मशीनकडेच असते ते संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत.
5:30 नंतर मग परत बाकीचं काम चालू होते घरातली. हे बघा मैत्रिणी किती छान बसलेत गोंडे. आता मी तुम्हाला पूर्ण साडी झाल्यावर पण दाखवते की मी कशी बसवली ती गोंडे ती. आणि हा कलर मी काटासारखा बसवलाय, ह्या काटासारखा हा बसवलाय, पण असा नाही बसवला, असा बसवलाय. आणि हा असा बसवला. त्यामुळे दिसायला पण छान दिसते ती गोंडी. कोण कोण टेबलवर ठेवून पण बसवतात, पण माझ्याकडे एवढा मोठा टेबल नाही आहे आणि टेबलवर ठेवायचं पुन्हा आपण कसं बसायचं, त्याविषयी मी इथं खाली साडी हातरूनच घेऊन बसत असते. आणि मला ही जी सवय लागली अशी खालीच. कोण कोण टेबलवर पोटावर ठेवून करतात, पण मला नाही जमत ती. मी असं करून घेत असते. आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओला पण तुम्ही बघा, गोंड्याच्या साड्यांचे फोटो किंवा व्हिडिओ माझा प्रत्येक खालची फरशी दिसतेच प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक फोटोत. अजून मला खूप छान 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 डिझाईन मनी बसवून ती येतात, पण आता कसं मण्याचं कलर जातात ना, थोडंसं पांढरा दिसतात म्हणून बायका आता जास्त बसवणं झालेत मनी. त्यामुळे नुसतं असं साधे गोंडे करून घ्यायला लागलेत. नवीन नवीन खूप मणी बसवून करून घ्यायच्या बायका, पण आता जास्त करत नाहीत मणी बसवून, पांढरे पडतात म्हणतात मणी म्हणून. आणि बऱ्यापैकी पैठणींना गोंडे छान दिसतात. पैठणी असते ना काठपदराची, त्याच्यामुळं त्याच्यावर गोंडे कसेही करा तुम्ही खुलून दिसतात. थोडासा गुंता व्हायला बघतो. आता माझा कसा हात बसलाय ना, त्याच्यामुळं कष्ट उरकतं काम मला हे. मैत्रिणीनं मी पिको फॉल स्टार्टला 13 रुपयाला साडी होती, तेव्हापासून मी साड्या करते. म्हणजे 2001 पासून मी ह्या धंद्यात आहे. जवळजवळ 25 वर्ष झाले मी हे काम करते पिको फॉलचं. आणि गोंडे मला वाटतं एक 5-6 वर्षातच जास्त करून बायका बसवायला लागल्या. त्या अगोदर तर त्या इरकलला यायच्या ना तसल्या, म्हणजे दोऱ्या आहे तेच, तर मी त्याच्या गाठी बांधून त्याला गोंडे बसवून देत होते. त्याला आहे तेच दोरे असायचे साडीला निघलेले, मग अजून थोडंसं दोरं त्याचं काढायचं आणि नंतर मग अजून त्याचे गोंडे करायचे. ते पण छान दिसतात गोंडे इरकलचे. आता पिको फॉल 70 रुपयाला झालाय, कोण 70 कोण 60. मी दोन्ही कुंड जर हात शिलाई असेल तर 70 रुपये घेते, आणि एक साईड पिको आणि एक साईड हात शिलाई असेल तर 60 रुपये. आता तुमच्याकडे किती घेतात काय माहिती पिको फॉलला. आणि धनसरीचाच फॉल लावते मी. फॉल आणून धुवून सावलीला वाळवून इस्त्री करून मग लावते. थोडंसंच काम करायचं, पण चांगलं करायचं.
बघा मैत्रिणीनो, छान झालेत का गोंडे? मला नक्की सांगा कमेंटमध्ये की छान झालेत का नाही ते. धन्यवाद.